जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टाग्रामला जर देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आय डीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न मागता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो आपण अलाइटमेंट्स ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो तुम्हाला 2 प्रीसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रीसेट आणि शिकेपिटा प्रीसेट. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करा. बिटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीशा अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला इथं ग्रुप एक ॲड करून दिलेला आहे आणि इथं बघू शकता मी तर तुम्हाला लिरिक्स व्हिडिओ एक तुम्हाला इथं ॲड करून दिलेले आहे. ते जस्ट हाईड आहे ते अनॲड करून घ्या. तर बघू शकता जस्ट इथं हाईड आहे ते अनॲड करून घेतलेलं आहे. तर बघू शकता लिरिक्स व्हिडिओला जर इथनं ऑडिओ असेल तर इथनं सिम्पली इथनं 0 करा. 0 केल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे स्टार्टिंगला यायचं आहे. तर बघू शकता आपण डायरेक्ट आता इथं ग्रुपमध्ये इथं फोटो ॲड करूया. फोटो ॲड कसे करायचे सांगतो. व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. जस्ट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. एडिट ग्रुपला गेल्यानंतर काय करायचं आहे, इथं तुम्हाला बघू शकता इथं सर्व काही इथं तुम्हाला रेक्टँगल दिसून जातील. तर एक-एक करून तुम्हाला इथं रेक्टँगलमध्ये आपल्याला फोटो ॲड करायचे एक-एक करून. मी तुम्हाला कसं ॲड करायचं सांगतो, कारण व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. जस्ट पहिल्या रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता इथं कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. इथं सिलेक्ट मीडियावरती क्लिक करायचं आहे. बघू शकता इथं तुमच्या इथं तुम्हाला गॅलरीतले फोटो इथं ओपन होऊन जातील. तर सिम्पली काय करायचं इथं मी इथं जस्ट एक इथं फोटोला क्लिक करतो आणि सिम्पली वर प्लसवरती क्लिक करतो. तर बघू शकता आपल्या इथं फोटो ॲड झालेला आहे रेक्टँगलमध्ये. सेम मित्रांनो आपल्याला उरलेल्या इथं रेक्टँगलमध्ये आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत. तर मी पटकन इथं करून घेतो. तर प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा, जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता पटापट मी इथं करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा, जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो समजून जाईल. तर मित्रांनो तर बघू शकता मी अजून एकदा सांगतो फोटो कसे ॲड करायचे. सिम्पली काय करायचं आहे मित्रांनो रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. इथं सिलेक्ट मीडियावरती क्लिक करायचं आहे. सिम्पली इथनं फोटोला सिलेक्ट करा आणि वरती सिम्पली इथं प्लसवरती क्लिक करा. होऊ शकतं इथं आपल्या रेक्टँगलमध्ये आपला फोटो ॲड होऊन जाईल. तर मी पटापट मित्रांनो इथं सर्व काही इथं मी फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता सिम्पली मित्रांनो फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली बॅक यायचं आहे. होऊ शकता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, जे आपण पहिल्या म्हणजे आता मित्रांनो आपण बिटनुसार आपण एक-एक रेक्टँगल आपण बिटनुसार आपण रेक्टँगलमध्ये इथं फोटो ॲड केलेले आहेत. तर आता काय करायचं आहे, जो आपण रेक्टँगलमध्ये फोटो ॲड केला तोच आपल्याला ग्रुपच्या इथे बॅकग्राऊंडला देखील ॲड करायचा आहे. तर मी कसा ॲड करायचा सांगतो, तर व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. सिम्पली मित्रांनो स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता रेक्टँगलमध्ये आपण जो फोटो ॲड केलेला आहे तो सिम्पली इथनं फोटो ॲड करा. नेक्स्ट बिटला जायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कंपोझिशन एरिया करा. आपल्याला काय करायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी आपल्याला इथनं 20% ठेवायची आहे. करेक्ट 20% ठेवलेली आहे. सिम्पली इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट. होऊ शकतं इथनं फेड इन फेड आउट मी इफेक्ट सिलेक्ट करतो. खाली स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. इन आहे ते आपल्याला मित्रांनो 30 सेकंद ठेवायचं आहे. 30 सेकंद
आणि आउट देखील इथं 30 सेकंद ठेवायचा आहे. हा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर फोटोला मित्रांनो लॉंग प्रेस करून आपल्याला इथं ग्रुपच्या सिम्पली बॅकग्राऊंडला घ्या आणि ग्रुप आहे तो आपला फोटो ॲड ग्रुप म्हणून मी तुम्हाला इथं ग्रुप दिलेला आहे. त्या ग्रुपला मित्रांनो हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे. तर काय करायचं बघू शकता. तर आपण पहिला रेक्टँगलमध्ये पण आपण फोटो ॲड केला आणि आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला देखील इथं फोटो ॲड केलेला आहे. तर सिम्पली मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथं 2 फोटो अजून एक तुम्हाला इथं ॲड करून दाखवतो. व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. नेक्स्ट बिटला जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. सिम्पली मी इथनं फोटोला ॲड करतो. नेक्स्ट बिटला जातो. एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करतो. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया केलेला आहे. तर बघू शकता ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जायचं आहे. ऑपेसिटी आपल्याला मित्रांनो आपल्याला 20% ठेवायचे. 20% ठेवल्यानंतर बघू शकता फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट. फेड इन फेड आउट इफेक्ट सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा आणि इन आपल्याला 30 सेकंद ठेवायचं आहे आणि आउट देखील इथं आपल्याला 30 सेकंद ठेवायचं आहे. 30 सेकंद ठेवायचं आहे इन आणि आउट. तर बघू शकता मित्रांनो करेक्ट 22 सेकंदापासून जे आपल्याला लास्टपर्यंत आपल्याला एक फोटो इथनं ॲड करायचे ते एक बिटला प्लस सेकंदवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. सिम्पली इथनं फोटोला ॲड करा. एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. नेक्स्ट बिटला जाऊन वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. तर आपल्याला एक बिटला अशा प्रकारे इथं मित्रांनो एक फोटो ॲड करण्यास सुरुवात करायची आहे. तर मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी एक बिटला इथनं एक फोटो मी ॲड करून घेतलेले आहेत. फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर बघू शकता करेक्ट 22 सेकंदाजवळ बीट आहे. बीट जवळ जायचं आहे. करेक्ट 22 सेकंदाजवळ बीट आहे डबल बीट. तर डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हे इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. फक्त एकच फोटोला आपल्याला हे इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे मित्रांनो शेक इफेक्ट प्रेसेटमधला लास्टचा जो मी व्हिडिओ इफेक्ट दिलेला आहे तो इथनं सिम्पली कॉपी लेयर करा. कॉपी लेयर केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर 23.18 सेकंदापाशी येऊन इथनं व्हिडिओ इफेक्ट इथनं सिम्पली इथनं पेस्ट लेयर करा. पेस्ट लेयर केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. नेक्स्ट बिटला जाऊन 25.11 सेकंदाजवळून अजून एकदा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट लेयर इथनं करायची आहे. व्हिडिओ इफेक्टची जी आपण लेयर कॉपी केलेली आहे. तर सिम्पली मित्रांनो मी इथनं पेस्ट लेयर केलेली आहे. तर मी प्रत्येक बिटला मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट मी इथनं पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो 2 नंबरच्या बीट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर बघू शकता 23.18 सेकंदापासून जे आपण एक बिटला आपण एक फोटो ॲड केलेले आहेत. 23.18 सेकंदापासून जे आपण लास्टपर्यंत जेवढे काही आपण फोटो ॲड केलेले आहेत त्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी एक बिटचे जे आपण फोटो ॲड केलेले आहेत त्या प्रत्येक फोटोला आपण हा इफेक्ट आपण पेस्ट केलेला आहे. सिम्पली स्टार्टिंगला यायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर शॅडोमध्ये जाऊन स्ट्रोक एनेबल करून स्ट्रोकची साईज 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं बॉर्डर ॲड केलेली आहे. तर सिम्पली काय करायचं आहे आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्या शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचं रेझोल्युशन 10 पिक्सेल काय 720 मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने लाईक करा आणि आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.